तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर पुरी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, काल तर खूप इच्छा होती एक ब्लॉग बनवायची, पण शेतातले कामं असे असतात की काही काही 5 मिनिट पण मोबाईल काढायला टाईम नाही मिळत कधी कधी। तर चला तर मित्रांनो, काल काय काम केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, कालचं काम बघा, तर काल केलेलं आहे आम्ही पाईपलाईन साडबल्याची आहे। तर कसं आहे, आपलं स्वतःचं पाणी असून पण आपल्याला उपयोग नव्हता, कारण वरे जिथं पाण्याची गरज होती तिकडे आपले पाईप नाही पुरत होते। त्यासाठी आपण काल 50 ते 60 बल्ल्याची पाईपलाईन केलेली आहे। तर कशी आहे हळद मित्रांनो, तर बघा काल इतकी परेशान झाली, इकडे फिर तिकडे फिर, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला टाईम नाही मिळाला। जेसीपीचा वगैरे बनवायची खूप इच्छा होती। चला आता मोटर लावून बघूया आपण पाणी जाते की नाही वरपर्यंत। चला तर आपली झालेली आहे मोटर सुरू। तर मित्रांनो, कुठपर्यंत पाईपलाईन केली ते तुम्हाला व्हिडिओतून दाखवतो। चला तर बघा, हळदीच्या कडवनं केलेली आहे। तर 60 बल्या म्हणल्यावर फार खूप लांब गेलेली आहे पाईपलाईन। तर हे आहे आपलं पहिलं भेंड। तर याला आपण बंद करूया। तर एकदम सिवलच बघूया आता। तर आपले 2-4 कापसाचे तास पण गेलेले आहेत पाईपलाईनमध्ये, पण जाऊ द्या, दुसऱ्याचं पाणी घेण्यापेक्षा आपलं स्वतःचं पाणी झालेल्यावर, कारण नेहमी दुसऱ्याचं पाणी घ्यावं लागत गेलं। अर्धा गहू आणि अर्धा हरभरा नाही, पण हरभऱ्याचा पण हिस्सा द्यावा लागत गेला। तर इथं आहे दुसरं भेंड। तर हे रान झालेलं आहे आपलं पेरायचं। तर पाईपलाईनसाठी थांबलो होतो, पण आता पेरून टाकायचं एकदा वैती करून डबल। जेसीपीनं चकणी बरं झालं इथं। मित्रांनो, हे आहे शेवटचं भेंड। याच्यावर पण आपले 2 ढिल्यात, पण इकडे आपल्या पाईप कमी पडल्यामुळे केलेली नाही। तर मित्रांनो, आपल्याला या पाईपलाईनमध्ये एवढ्या तर नदीच्या 10 पाईपलाईन आहेत आपल्या वरातून। तर त्याच्यातल्या 4 पाईपलाईन फुटल्या, काल 6 वाचल्या। तर इथे पण एक आहे, इथं कुठं आहे की, पण इथे काल फुटली लास्टला, आणि वर एक आहे। तर पाणी अजून आलं नाही। तर मित्रांनो, आपल्या पाईपलाईन सुरुवात होण्याच्या आधीच आपल्या मागं समस्या लागली। तर बघा, कालच पाईपलाईन केली, नवी पाईपलाईन आहे। तर इथं लिकेज झाली। कशामुळे झाली असेल मित्रांनो नवी पाईपलाईन लिकेज? कालच। तर मित्रांनो, मी घेतो लिकेज काढून। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून